क्षणोक्षणी हाच करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे ह्या लोकेच्या व्यवहारे नका डोळे धरू धरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पीठे तटे भीमरथ्याम परम पुंडलिका यदा तू मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम हृदया फुले चौफाळून भले वरी बैसव पावले श्रीगुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अद्यत्रे जननी देवाचे माळवित विश्वाभासू नवल उदयाला चंडांसू अद्वया अब्जेनी एकासू वंदू आता विठाला विठाला क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान नैमित्तिक कार्यक्रमाचा औचित्य साधून आजच्या या प्राप्तस्थळी प्राप्त स्थितीला अनुसरून कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातलं रत्न जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा मानवी जन्म प्राप्त झालेल्या तुम्हा सर्व मानवांना सावध करणारा एक उपदेश करणारा अतिशय गोड आणि सुंदर अभंग या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते परम आदरणीय परमस्नेही वैकुंठवासी विक्रम धोंडीबा आहेर बाबा यांच्या तृतीय पुण्यस्मरणाचा औचित्य साधून त्यांचा असणारा समस्त परिवार परम आदरणीय त्यांच्या धर्मपत्नी खांद्याला खांदा लावून ज्यांनी या संसाराचा रथ ओढला आपल्या मालकाला सोडून आज 3 वर्ष त्यांना झालेले आहेत. एखाद्या पत्नीचा जाण्याने त्या पत्नीवर त्याचे किती परिणाम होत असतात आणि त्यानंतरचं जीवन कशा पद्धतीनं कालक्रमण करावं लागत असतं ही परिस्थिती
ज्याच्यावर वेळ येईल त्याला समजून जाते. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. प्रापंचिक जीवनामध्ये या रथाचे 2 चाक आहेत. त्यामधलं एक चाक आहे पत्नी तर दुसरं चाक आहे पती. आणि या 2 चाकावर चालणारा हा रथ आहे. आणि या रथाचं एक चाक जर निखळून पडलं तर त्या रथाची जी गती असणारी ती जागेवर थांबल्या जाते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढं स्थान आपल्या आईचं आहे, आई जेवढी आपल्याला पावलाला सांभाळून घेते, शिकवते, सांभाळते, पालनपोषण करते, मला वाटतं त्याची पत्नी सुद्धा त्याला त्याच मापाची असते. आणि म्हणून शास्त्रामध्ये पत्नीचे 5 लक्षणं सांगितलेले आहेत. त्या 5 लक्षणानं ती पत्नी आपल्या मालकाचं संरक्षण करते, पालनपोषण करते. त्यामध्ये तिला आईचं सुद्धा उपमा दिलेली आहे. लक्षपूर्वक ऐका, सर्व अंगाचे कान करून ऐका, जास्त वेळ कीर्तन करायचं नाही, पण माझं संपूर्ण चिंतन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुन्हा एकदा ऐका, रिपीट घेतोय वाक्य. पत्नी नवऱ्याची बायको असणारी ही पत्नी आईची सुद्धा भूमिका बजावू शकते. कुठल्या प्रसंगाला आईची भूमिका बजावू शकते पाठीमागच्या महिला सांगू शकता का? तुम्ही आपल्या मालकाची आई सुद्धा होऊन भूमिका बजावतात, ती वेळ कुठली आहे? उत्तर अपेक्षित आहे पाठीमागून. शिव्या देतानी कोण बोललं? शिव्या देतानी ऐका ना, तुम्ही तुमच्या मालकाला जेव्हा जेवण देताना तेव्हा आई जशी आपल्या मुलाला घास भरवते त्याप्रमाणे आपल्या नवऱ्याला जी जेव घालत असेल ती त्या वेळेला जेव घालण्यापुरती आईची भूमिका निभवते. भोजेषु माता, अंडरलाईन करा, भोजेषु माता, भोजन घालत असताना ती माता असते. अशा अनेक भूमिका निभवत असताना ज्या वेळेला कर्मधर्म संयोगाने असा प्रसंग ओढवला जातो. लक्षपूर्वक ऐका, हे जीवन आपलं असं आहे, सुख दुःखाच्या खाचखळग्याने भरलेलं आहे. प्रारब्ध हे आपण सोबत घेऊन आणले, शिदोरी आणलेली आहे प्रारब्धाची. कुठला झटका आपल्याला कुठे जरी बसत असेल तर तो आपल्या प्रारब्धात बसतो, याच्यावर मात्र लक्ष ठेवा. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगी पुत्र मानवा. जीवन असे महाराज, कुणाचा दोष नाही याच्यामध्ये. दोन ओढक्याचे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणा. आहे तोपर्यंत सांभाळा, प्रेम करा, जीव लावा. जेव्हा व्यक्ती जाती नाही तेव्हा तिची जागा काय असते हे नंतर कळत असतं. आणि म्हणून गत 3 वर्षापासून हा परिवार त्यांच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये जोपासतो. ज्या दिवशी त्यांनी हा देह ठेवला त्या दिवसाची आठवण म्हणून पुण्यस्मरण साजरं करतो, आणि केलंच पाहिजे. आपल्या वाडवडिलांचं पुण्यस्मरण जे साजरं करत असतो त्याला सुपुत्र म्हणतात. आणि अशा सुपुत्राची भूमिका आमचे प्रसाद दादा निभवत आहेत. गोळाचा परिवार आहे, प्रसाद नावाचा मुलगा आहे, सुनबाई ईश्वरी खूप प्रेमळ आपल्या मालकाला या सर्व सुखदुःखामध्ये मदत करणाऱ्या. पल्लवी मुलगी आहे, नयन अतुल सोनवणे मुलगी आहे, वेदिका प्रसाद आहेर नात आहे, आणि देविका प्रसाद आहेर ही पण नात आहे. असा हा गोंडस परिवार. आणि या परिवारातून
अनेक पराक्रम करून गेलेला विक्रम शासकीय सेवेमध्ये आपलं योगदान दिलं. संत आणि पोस्टमन यांचं एक कार्य आहे, लक्षपूर्वक आहे का? संत आणि पोस्टमन यांचं एक कार्य. काय करतो टपालवाला पोस्टमन? तुमचं आलेलं पत्र तुमच्या जवळ आणून देतो, त्याच्यात काय लिहिलं याचं टेन्शन त्याला द्यायचं नाही. सुखाची बातमी असेल किंवा दुःखाची बातमी असेल त्याला काही घेणं नाही. त्याचं काम काय? आलेलं निरोप तुमच्या पर्यंत पोहोचून देणे. एक बाई दररोज उठायची पोस्टमनच्याच पाया पडायची गल्लीतून जाणाऱ्या, दादा दर्शन घेऊ दे, दादा दर्शन घेऊ दे. त्याने विचारलं, आई येता जाता तुम्ही माझं का दर्शन घेता? म्हणे काय करायचे, 3 असून काय करायचे? मोठा नागपूरला आहे, मधला मुंबईला आणि एक नाशिक मध्ये राहतो. अरे दाता हाणाय कधी रुपया नाही, पण तू मला महिन्याला 3000 रुपये आणून देतो तुझ्या पाया पडते. त्यानं सांगितलं, आई ही तुमच्या मोठ्या मुलाची मनी ऑर्डर आहे, त्या चुकून पाठवतो, मी आनंद देतो, माझं काहीच नाही. आल्याला पत्र जसं समाजापुढे नेऊन देण्याचं काम पोस्टवाल्यांचं आहे, तसं संतांचं एक काम आहे देवाचा निरोप तुमच्यापर्यंत आणून पोहोचविस आहे. तुका मन माझा भावी निरोप, 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 तुका मन माझा भावी निरोप. धन्यवाद. रामकृष्ण. हो हो तुका म्हणे माझा धाडले निरोप. हा बहुमूल्य संतांचा निरोप घेऊन संत या ठिकाणी आलेत आणि संत वाक्य आपल्या कानावरती यावं पडावं, माणसाला नाही तर कोणाला सांगायचं. ज्ञानेंद्रिय भगवान परमात्म्याने दिलेत, हे माणसाला दिलेत. पशुला ज्ञान आहे का? नाही. ज्ञानोबरे सांगतायत, पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिते. लक्षात, ज्ञान मानवाला आहे, पशुला नाही. आणि म्हणून माणसाच्याच जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घ्यावं अशी सद्बुद्धी निर्माण होती. ती कधी का होईना पण झाली पाहिजे, लेट पण थेट. आणि म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, थोर साधू यांचा उपदेश पर प्रकरणातील अभंग आजच्या या सेवेसाठी या ठिकाणी मी निवडलेला आहे. अभंगातील शब्द सर्वप्रथम आपण लक्षामध्ये घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व अर्थ कळेल. विठाला 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 आता लक्ष द्या.
अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज माणसाला विचार करायला सांगायला लागले. क्षणोक्षणी ह्याची कुठला विचार करायला सांगतात? हा भवसिंधू तरवण्याचं तुम्हाला देवानं या ठिकाणी सामर्थ्य दिलंय. भवसिंधू तरुण जाण्याकरता मानवी जीवन दिलं. तरावया पार भवसिंधू, भवसिंधू तरुण जाण्याचा क्षणोक्षणाला विचार करा. जर तुम्ही भवसिंधू तरुण जाण्याचे प्रयत्न नाही केले तर मग मात्र या देहाचा तुम्ही नाश करताय. बहुमूल्य वेळ मिळाला याचा तुम्ही नाश करताय. नाशिवंत देह जाणार सकळ, का? आयुष्य खातो काळ सावधान. वेळ फार महत्वाची आहे. आयुष्य दिलेलं भगवंतानी फार महत्वाचं आहे. क्षणोक्षणाला आयुष्य संपून चाललंय. गेलेला दिवस आपला संपून गेला. संत समागमामध्ये या, त्याची आवड करा, परमार्थाची तातडी करा. इह लोकामधले जे सुखसुख असतील, इह लोकातले जे भोग असतील, इह लोकातले जे नातेवाईक असतील यांच्यावरती अवलंबून राहू नका. आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा योगी. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे बुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महत्वाचे काही प्रश्न आहे का? विचार करण्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे सुविचार आणि दुसरा आहे कुविचार. काही माणसं आपल्या जीवनामध्ये सतत कुविचार करत असतात. कुविचार म्हणजे दुसऱ्याचं वाईट कसं होईल याचे विचार करणं. एक वाक्य लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याचं वाईट होण्याचे विचार जर केले तर दुसऱ्याचं तर वाईट होणारच नाही, पण कदाचित आपलं मात्र वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. चांगलं नाही करता आलं कुणाचं तर करू नका. पुष्प बन के नहीं आना तो काटे बन के मत रहना. लक्षात घ्या, होतं काय? एखाद्याचं वाईट करायचं आपण जर सतत मनात चिंतन केलं तर देव आपलं वाईट करतो. तुमच्या माहितीला डोक्यात येण्यासाठी एक छोटं उदाहरण देतो. एका आठवडी बाजारामध्ये एक कुंभारीन बाई आणि एक माळीन बाई या दोघी जणी व्यवसाय करायला जात होत्या. आपापला माल इकायला जात होत्या. कुंभारीन बाई भाजी इकायची आणि माळीन मावशी मडके इकायची. बरोबर का? मग हे तर तुमची डोक्याची मला रेंज बघायची. लोक कीर्तनात किती बसले मला याच्याशी काही घेणं नाही. मला गिऱ्हाईक कमीच पाहिजे पण परफेक्ट पाहिजे. आहे ते बी जर ध्यानावर नसतील तर फिर मैं क्या करू? माळीन बाई भाजीपाला ऐकायची आणि कुंभारीन बाई मडके ऐकायची. बरोबर आहे. आताशी जुळलं आणि मग दोघीचा धंदा वाढत गेला. सुरुवातीला त्या डोक्यावर घेऊन जायच्या, नंतर गोणी भरली, नंतर त्यांनी पिकअप मध्ये टाकलं. पण एक दिवशी दोघींना असं ठरवलं, त्या म्हणले असं कर, आपण दोघीमध्ये एक उंट भाड्यान करत जाऊ. माझंही 70 किलो वजन घेईन, तुझंही 70 किलो वजन. उंटाच्या पाठीवर 70 किलो वजनाचा असं समतोल भार टाकायचा. अर्ध भाडं तू दे जाय आणि अर्ध भाडं मी दे जाईल. दोघीचा व्यवसाय सुरू झाला. अर्धाला भाडं द्यायचं कबूल केलं. उंट चालला. पण एक दिवशी काय घडलं, ज्या बाजूनं भाजी होती ना तिकडून कुंभारीन बाई चालली होती आणि जिकडनं मडके होते तिकडनं माळीन बाई चालली होती. आणि त्या उंटानं असं पाठीमागं तोंड केलं, मेथीची भाजी खायला सुरुवात केली. मग आता मेथीच्या भाजी कोण चाललंय? ती डोळ्याने सगळं. पण पाहता तिच्या मनात असं आलं, खाऊ दे म्हणायची भाजी, खाऊ द्यायची भाजी, हिला सांगायचंच नाही. खाऊ द्यायची भाजी, हिला सांगायचंच नाही. त्या उंटानं भाजी खाऊन 40 किलो वजन राहिलं.
आणि मडक्याचं वजन 70 किलो होतं, भाजीचं वजन 40 किलो झालं. भाजीचं बाचकं वर उचललं आणि मडक्याचं बाचकं लय उशीर केला. 7-8 फुटाय पाहिजे होते. मडक्याचं बाचकं आता फुटलं. तिच्या 40 जुड्या शिल्लक राहिल्या. आईचे 15चे 15 मडके फुटून गेले. दृष्टांत संपला. हे सगळं कशामुळे घडलं? तिची भाजी खावा हे मनात आलेले वाईट विचार. दृष्टांत सोडून द्या. आपल्या मनामध्ये सुद्धा कुणाचं वाईट हो हे विचार आणू नका. हाच तुमचा परमार्थ आणि हीच तुमची भक्ती. विठाला विठाला 2 तास देवपूजा करायची. 2 तास देवपूजन लागतात. आणि 2 तासाची देवपूजा झाली का मनात ठरवून घ्यायचं याचं वाईट करायचं, त्याचं वाईट करायचं, याची निंदा करायची, त्याची निंदा करायची, याची चुगली करायची, त्याचं आमकं करायचं. ते देवपूजाच करून तुझा काय फायदा आहे? तू देवपूजा केलीच कशासाठी? लक्षात घ्या. आपल्या जीवनात कुणाचं वाईट न होणं हीच तुमची देवपूजा, हीच तुमची देवपूजा. आणि म्हणून ही झाली कुविचार करणारे. दुसरे आहेत सुविचार करणारे. चांगला विचार करणारे माणसं असतात ना, त्यांनी आपल्या जीवनामध्ये ठरवलेलं असतं. त्यांनी आपल्या जीवनात ठरवलेलं असतं सत्कर्मयोगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलावा. आपल्या जीवनात त्यांनी हे ठरवलं का सत्कर्म करण्यामध्ये आपला वेळ गेला पाहिजे. पुढे ऐका. ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सत्कर्म केलं त्या सत्कर्माचं फळ देणारा ईश्वर असतो. केव्हा न केव्हा तरी भगवान परमात्मा आपल्या चांगल्या कर्माचं फळ देतो. आता नाही दिलं तर कमीत कमी शेवटी तरी देतो. पुढे ऐका. चांगलं काम करायला सुद्धा आपल्याला वेळच घालवायचा आणि वाईट काम करायला सुद्धा वेळच घालवायचा. मग वाईट काम करण्यात वेळ घालून वाईट करून घेण्यापेक्षा चांगल्या कामामध्ये वेळ घालून जर चांगलं होत असेल तर शहाण्या माणसानं काय करावा? सासू आणि सुनेचं भांडण झालं. कोणी असतील तर भांडणं करू नका. सासू आणि सुनेचं भांडण झालं. भांडण्याचा मुद्दा असा होता, आबा सुनबाईनं दिवसभर शेतातलं काम केलं आणि घरी आली तर सासूबाई नुसती बसून होती. मग तिचं म्हणणं असं आलं सुनाचं, आम्ही सकाळी उठतो, दिवसभर जातो, शेतामध्ये काम करतो, या म्हातारीनं कमीत कमी संध्याकाळचा स्वयंपाक बसल्या बसल्या करावं का नाही? थोडा सुद्धा माणसाच्या जीवाला आराम नाही. आमच्या जीवावरती सकाळचा स्वयंपाक केला, एवढं काम सुद्धा आटपलं, शेतामध्ये गेले तिथेही काम केलं आणि घरी येऊन बसते तर ही म्हातारी टीव्ही पाहत बसली. आणि मग सुनबाईचा पारा चढला आणि दोघीचं भांडण सुरू झालं. भांडणामध्ये नको ते 4-2 शब्द बोलण्यात गेले आणि मग ती सासूबाई तिथून उठली, दुसऱ्या गल्लीमध्ये गेली राग. आपल्या सोनाचं घरानं तिथे जाऊन एका बाईला सांगावं असं तिच्या मनात आलं. म्हणून ती त्या बाईला सांगू लागली घरानं, बघ ग म्हणे, मी का काहीच काम केलं नसेल का आणि मी कधी करीत नसेल का? आणि आयुष्यभर तर मी कामच करू करू थकले ना, किती कामं केले, एक दिवसाचा स्वयंपाक साधा केला नाही तर मला वाटेल तेवढ्या शिवाय द्यायला लागली, असं घरानं तिला सांगू लागली. ती काय म्हणली माहिती आहे का? अहो तुम्ही सांगताय ना, पण मी खूप टेन्शनमध्ये, मला लय लवकर स्वयंपाक करायचा आहे आणि मी या स्वयंपाकामध्ये असल्यामुळे मला तुमचं ऐकायला सवड नाही. तुम्ही एक काम करता का, 4-5 भाकरी माझ्या थापा, मी बसते आणि तुमचं सगळं ऐकून घेते. ती म्हणली मी तुझ्या भाकरी थापते पण मग घरानं ऐकून घे. 15 भाकरी केल्या या माथाडीने ते जाऊन, या माथाडीनं ते जाऊन तिच्या 15 भाकरी केल्या ना आपल्या सोनाचं घरानं सांगितलं, मला तुम्हाला हे म्हणायचंय
4 भाकरी घरी करण्यामुळे भांडण झालं, शेजारीचे जाऊन 15 थापल्या. तुला जर 15 बाहेर जाऊन थापायचं होतं तर मग घरी 4 केले असतं तर भांडण कसं झालं असतं. बोलले कशासाठी? वाईट काम करण्यातही वेळच चालला आणि चांगलं काम करण्यातही वेळच चालला. पण लक्षात घ्या ना, वाईट काम करून वाईट जर झालं तर वाईटाचे परिणाम वाईट भोगावे लागतील. त्यापेक्षा चांगलं काम करून जर चांगलं केलं तर नक्कीच शेवटीचा याजसाठी केला होता अट्टहास. शेवट गोड झाला पाहिजे आणि शेवट गोड होण्यासाठी आयुष्यभर चांगलं काम केलं पाहिजे आणि आयुष्यभर चांगले विचार केले पाहिजे. महाराज म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विचार करत असताना कुविचार करू नका. काय होईल? तुमचा अनर्थ होईल आणि पदरात काहीच पडणार नाही. वेळ निघून जाईल आणि पदरात काहीच पडणार नाही. गावाच्या बाहेर एक तळ होतं, तळ. त्या तळ्यामध्ये म्हशी येऊन बसायच्या पाण्यामध्ये आणि एक जण तिथे जाऊन बसायचं झाडाखाली आणि ते विचार करायचं, काय या म्हशीचे असे गोल शिंग आहे म्हणे, या शिंगातून पलीकडे जाता येईल का? म्हशीच्या शिंगातून पलीकड जाता येईल का? असे सतत त्याने विचार केले. विचार करून 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 2 महिने झाले. तो म्हणला, आता विचाराची परिसीमा झाली, आता फक्त निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. दुपारच्या वेळेमध्ये त्यानं तो प्रयोग सक्सेस केला आणि त्या म्हशीच्या शिंगात घुसलो. जेवढी ती थंड आहे ना तेवढी गरम पण आहे, जेवढी ती थंड आहे तेवढी ती गरम पण आहे. उठल्याच्या नंतर रस्त्याने जे पळायला लागली, तुम्हाला काय सांगावं? हा का हरिपाठ म्हणत असेल का? तेने मुक्तिचारी साधिल्या नाही. कधी पाय खाली जमीन आपटतात तर कधी डोकं आपटतं, कधी पाय आपटतात तर कधी डोकं आपटतंय. आपटून आपटून रक्त बंबाळ झालं. इकडनं 10-5 लोक आले, तिकडनं 10-5 लोक आले. त्या म्हशीला कस तरी धरलं आणि हा म्हशीच्या शिंगातून बाहेर काढला आणि दुसरा त्याला म्हणू लागला, बाबा ठेका रे, काही डोकं आहे का तुला? अरे थोडे विचार तर करायचे ना, थोडे तर विचार करायचे ना. काय म्हशीच्या शिंगातून पलीकडे कसं जाईल? तुम्हीच राहिले म्हणे आता सांगायचे. 2 महिने काय करत होतो? 2 महिने काय करत होतो? काय करत होतो? 2 महिने हेच विचार केले. कोणते? म्हशीच्या शिंगातून पलीकडे जायचे. निरर्थक विचार, निरर्थक विचार जर जीवनामध्ये असतील तर पदरात काहीच पडणार नाही. काय मानवी जीवन आहे, काय माणसाचे विचार आहेत? निरर्थक विचार. नित्य उठून या खावयाची चिंता. काय खाऊ काय खाऊ, नुसती खायची चिंता. भले तुझं होऊन पक्षीराज. मानव नुसता विचार करत बसतो, नुसता विचार करत बसतो, फळपदरामध्ये काहीच पडत नाही. चाळीस 50 करोडची प्रॉपर्टी. म्हातारी 2 जण आहेत. बाकीचे सुना मुला नोकरी निमित्ताने सगळे बाहेर गेलेले आहेत आणि बंगल्यात कोण आहे? म्हातारी. प्रॉपर्टी किती आहे? 40-50 करोडची. आणि ते म्हातारे एक दिवशी जेवतच नाही. म्हातारी म्हणल्यावर जेवण झालं काय तुम्हाला? तुम्ही जेवत नाही, खाल्लं पाहिजे वेळेच्या वेळेवर, तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात. त्यानं उत्तर काय दिलं आहे का? तो म्हणला, अगं 3 पिढ्यांना पुरण एवढं कमवलंय,
पण मला असं वाटतं कधी कधी चौथी पिढी काय खाईल. म्हातारं काय म्हणते, अगं 3 पिढ्यांना पुरल एवढं कमवलं, पण मला असं वाटतं कधी कधी चौथी पिढी काय खाईल. म्हातारी म्हणली घ्या आणून. इथं माणसाचं काय चालू आहे ह्याला चौथ्या पिढीचं पडे. पण म्हातारी कीर्तन प्रवचन ऐकणारी होती. गावामध्ये एक साधू महाराज मंदिरामध्ये होते. म्हातारीला असं वाटलं की ह्यांना आपण महाराजांजवळ नेऊ, महाराज काहीतरी ज्ञानाचा बोध सांगतील. आणि म्हणून त्या म्हातारीनं काय केलं, डबा भरला. कोणाकोणाचा भरला, हिचाही भरला, म्हाताऱ्याचा भरला आणि त्या महाराजांचा सुद्धा भरला. चला म्हणे आपण ना आजच्या दिवस आश्रमात जाऊ, बाबाजीचं दर्शन घेऊ आणि आपण तिथं तिघही जाऊन जेवण करू. डब्बा घेऊन म्हातारी तिथं आली, महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना सांगू लागली, म्हणे बाबा आपण आता सगळे जेवण करू, मी तुमचा डबा आणला. त्यांनी सांगितलं जेवण झालं माझं. महाराज काय म्हणले, माझं जेवण झालं, मी एकदा जेवलो का, परत मी पुन्हा जेवत नाही. असं कोण म्हणलं, ते बाबा म्हणले. हे बाबा नाही, द्याल मला बिन जेवण्याचं हाकलून इथून तुम्ही, मी एकदा जेवल्यावर पुन्हा जेवत नाही. ते म्हणले बाबा तुमच्यासाठी मसाला भात आणला, लाडू आणलेत, ठेचा बनवून आणला, लोणचं आणलं. बाबा एक काम करा, हा डबा तुमच्याकडे राहू द्या, संध्याकाळी जेवा. ते म्हणले अगं म्हातारे, मी दुपारा जेवल्यावर संध्याकाळी काय खायला मिळेल याची चिंता करत नाही. म्हाताऱ्याची झाकच निघून गेली. काय झाक निघून गेली म्हाताऱ्याची. त्या म्हाताऱ्याला असं वाटलं का बाबा मला 4 पिढ्याला पुरण एवढे, तरी सुद्धा मी चिंता करतो. हे बाबा दुपारी खाल्ल्याच्या नंतर संध्याकाळी खायला मिळेल याची चिंता करत नाहीत. ऐका, हे जीवन कशासाठी. नाही आम्हा चिंता अन्न या वस्त्राची, माऊली आमुची समर्था. एक वाक्य लक्षात घ्या, ईश्वराने 3 गोष्टी तुम्हाला जन्म होण्याच्या अगोदर दिल्यात. अंडरलाईन करा या वाक्याखाली, ईश्वराने 3 गोष्टी तुम्हाला जन्म होण्याच्या अगोदर दिल्यात आणि त्या 3 गोष्टी तुम्हाला मरेपर्यंत पुरणार अशा दिल्यात. वा, 3 गोष्टी भगवंताने तुम्हाला जन्म होण्याच्या अगोदर दिल्या आणि त्या मरेपर्यंत राहणाऱ्या दिल्या. कुठल्या कुठल्या दिल्या. पहिली गोष्ट आहे अन्न, दुसरी गोष्ट आहे वस्त्र आणि तिसरी गोष्ट आहे निवारा. विचारतो एक वाक्य तुम्हाला, आज खायला मिळालं नाही म्हणून नाशिकमध्ये 5 माणसं उपवासी मेले, अशी बातमी कधी तुम्हाला पेपरला किंवा टीव्हीला ऐकायला मिळाली का. मिळणारच नाही, मिळणारच नाही. पंचवटीमध्ये गाडगे महाराज पुलाखाली जरी एखादा झोपलेला असला तर त्यालाही जाऊन कोणतरी उठवतो म्हणतो बाबा डबा घेऊन टाक तुला. उपवाशी मरत नाही. तेने तुझी काय नाही केली चिंता, तेने तुझी काय नाही केली चिंता. त्यांनी करून ठेवलं. ते कोण मेलं कोरोनामध्ये, खायला मिळालं नाही म्हणून. वजन वाढे लोकांचे, कारण कामच नव्हतं काही. 2 टाइम 3 टाइम 4 टाइम खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, खायचं झोपायचं. होय, जास्त खाऊन मेले, पण उपोषी नाही कोणी मेला. देव कोणालाही उपाशी ठेवत नाही.
गतीर भरता प्रभू साक्षी. या जगाचा तो नियता आहे. त्यांनी सर्वांच्या उदरभरणाची काळजी आपल्याकडे केलेली आहे. पोषितो जगाचे एकला आपण सर्व माता आहात. सर्व मातांना माझा प्रश्न आहे, बाळ जन्माला येण्याच्या अगोदर किती दिवसानं भगवान परमात्मा तुमच्या स्तनामध्ये दूध पाठवतो? जन्माल्याच्या नंतर किती दिवसांनी पाठवतो? ही किमिया तर बघा ना. अरे बाबा, बाळाचा जन्म होणं नाही ना त्याच्या स्तनातून त्याला दूध पाजणं. कोण करी बाळा, कोण करी बाळा? दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही, या शब्दाखाली अंडर करा. सवे दोन्ही, दोघांची वाढ भगवान परमात्मा बरोबर करतो. मग विचार कशाची करता? नको ते विचार. आता तर डोकं उठून गेलं. विचार करा पक्का. सगळ्यांनी गल्लोगल्लीमध्ये एकच दणका उठून दिला. काय? विचार करा पक्का, विचार करा पक्का. तू काही सांगू नको, यांनी विचारच करून ठेवलेले आहेत. विठाला विठाला तू फक्त पाठवून दे. आमचे विचार कोणीच कोणाचा विचार नका करू. स्वहिताचा विचार करा, स्वहिताचा विचार करा. सार्थक निरर्थक काय आहे, जीवनामध्ये काय केल्याच्या नंतर आपल्या विचाराचं प्राबल्य वाढेल, किंबहुना या दुःखापासून आपण विभक्त होऊ, हे विचार जीवनामध्ये करावं. आणि म्हणून मला असं वाटतं, एकच संतांचं कार्य असं आहे का ते समाजाला चांगले विचार करायचं शिकवतात. भरपूर आहे का? आता महत्वाचं आहे का? कुठलेही विचार माणसानं वेळेत करावं का वेळ निघून गेल्याच्या नंतर करावं? कधी वेळेचं महत्व कळेल याच मला टेन्शन नाही. कळेल? अरे बाबा, 365 दिवस तू अभ्यास केलाय, तुझ्या पेपरची वेळ 3 तासाची आहे, 9 ते 12चा पेपर आहे, आणि वर्षभर तू अभ्यास जर केलाय तर तुला त्या 3 तासाचं महत्व कळावं का नाही? हायकोर्टामध्ये एकाच्या केसचा निकाल होता मुंबईला. मग आपल्या हायकोर्टाचा मुंबईला निकाल आहे, आजची केस आपण जिंकणारे. हे निकाल घेण्यासाठी मुंबईला गेले. 11 वाजता कोर्टामध्ये जायचं. मग याला गेट ऑफ इंडिया फिरायची काही गरज आहे का? समुद्रच पाहिलं, नावेतच बसायलं, तिकडे विमानच पाहायला लागलं, इकडे फोटोग्राफीच करायला लागलं. 11:30 वाजता जजनं सांगितलं हाजीर आहे, म्हणजे आम्ही बोंबलत फिरतोय. अहो, गैरहजर म्हणून दुसऱ्या पक्षाचा निकाल डिक्लेअर करून टाकला ना माऊली. निकाल मग गेलाच होता ना मुंबईला, कामासाठीच गेलता ना. बाकीचे काम नंतर करू, जे महत्वाचं ते घे ना, ते घे ना. 1000 रुपये घेऊन गेलो घोडं घ्यायला, तयारीत गेलो घोडं घेण्यासाठी. 1000 रुपये घेऊन गेलो घोडं घ्यायला. खोगीर घेतला 100 रुपयाचा, लगाम घेतला 100 रुपयाचा, गादी घेतली 200 रुपयाची, पाणी पिण्याच्या बाटल्या घेतल्या 200 रुपयाच्या. 100 रुपये राहिले गेले घोड्याच्या बाजारात. घोड्याची किंमत काय म्हणले 1000. मला आणले होते पण 900 इकडेच खर्चले. अरे 1000 घेऊन आला दादी, घोडं घे ना. घोडं गेलं निघून, हे सोंग आलं मागून. जमणार नाही. महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. या जीवनात सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल? वेळ. हा चाललाय निघून. 10 गेले, 20 गेले, 30 गेले, 40 गेले, 50 गेले. हो, बघता बघता गेले. आयुष्य जात आहे पहा,
गायनाच्या स्पर्धा होत्या इंटरनॅशनल. सर्व देशाचे गायक भाग घेतला सर्वांनी. आपल्या भारताचे सुद्धा गायक तिथे गेले आणि प्रत्येकाला एक अभंग गायचा होता आणि ओनली 6 मिनिटाची वेळ होती. वेळ किती आहे? 6 मिनिटं. अभंग किती गायचे? एक अभंग. हे आपले भारतातले जेव्हा स्टेजवर गेले ना, यांनी तिथे गेल्यावर तबला लावायला सुरुवात केली. मग त्यांनी विणा लावायला सुरुवात केली. दुसरं म्हणे कणिक घेऊन ये, तिसरं म्हणे पावडर घेऊन ये, चौथं म्हणे पाण्याची बिस्लरी घेऊन ये. तोपर्यंत 5 मिनिटं संपले आणि अर्धा मिनिटं यांनी नुसता आणि तिकडे लाल लाईट लागला. सांगितलं तुमची वेळ संपली, स्टेजच्या खाली व्हा. आबा आता तरी शिका. विठाला विठाला विठाला. मुद्दा लक्षात घ्या. हा शब्द फार महत्वाचा आहे अभंगातला. क्षणोक्षणी, दिवसा दिवसाला शब्द नाही वापरला, तासाला नाही वापरला, मिनिटाला नाही वापरला. महाराज म्हणतात क्षणाला विचार करा. पुढचं ऐका ना. जिंदगीमध्ये जे घडतं ना ते एका क्षणातच घडत असतं. जे काय घडतं ना ते एका क्षणात घडतंय. आता 2 गायकाच्या गाडीचा आपला ऍक्सिडेंट झाला. इथे येताना कार्यक्रमाला एका क्षणात घडला. महाराज असं आज झालं म्हणलं तिकडे थांबा, सुखरूप आहेत ना. क्षणात घडतं. परवा आपले 2 मृदुंगाचार्य गेले महाराष्ट्रातले. क्षणात घडतं. आणि क्षण फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. क्षण फार महत्वाचा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सारखे थोर साधू यांनी दिवस, महिना, वर्षे, तास नाही सांगितला, मिनिट नाही सांगितला. क्षणोक्षण हाची करावा विचार. हाची इतर विचार करू नका, सर्व मिळेल. आज तुम्ही कुठे जेवणार आहेत, आज तुम्हाला कुठे अन्न मिळणार आहे, हे देवानं कितीतरी दिवसापूर्वीच लिहून ठेवलेले आहे. आज तुम्ही ताटावरून कधी उठणार आहेत हे देवानं अगोदरच ठरवून ठेवलेलं आहे. मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलंय, ऐकलं का नाही मला माहित नाही, पण परत एकदा सांगतो. माझ्या जीवनातलं सांगतो. कासारीला कीर्तन होतं नांदगावच्या पुढे. कासारीला त्या नांदगावमधून आम्ही सावतामाळी हॉटेलमधून पावडी घेतली. पोरांना म्हणलं थोडा नाश्ता करू. पुढे निघालो आम्ही. पोरांनाच नखऱ्याचे ना, इथं पाणीच नाही, इथं सावलीच नाही, इथं टप्पाच नाही. असं करत करत एक किलोमीटर मागं चाललं. एका झाडाखाली मी गाडी उभी केली. 4 पावडे होते, 4 पोरं होते. म्हटले बघा इथं आता निवांत सावली आहे, बाकीचं काही मनात आणू नका, असेल ते खान लवकर चला. गावजवळ आले. जिथं गाडी उभी केली पावड्याचं सोडणं तिथे एक वेडा माणूस आला. आम्ही 4 पावडे घेतले, 4 त्याच्यात आला हा 5वा पांडव. आता इमानदारीत म्हणलं जाऊ दे बाबा, हे कुठून आपल्या नशिबात आले काही सांगता येईल. एक पावडा काढा आणि त्याच्या हातात दिला. त्यानं हातात दिलं, त्या पावड्याकडे पाहिलंच नाही बा. आमच्या कागदातल्या पावड्याकडे पाहिलं. परत माझ्या डोक्यात खटकी पडली. म्हणलं याची नजर पडली, आता बाबा दुसरा पण घे. तोही आता 2 घेऊन खाऊ लागलं, पण नजर तिसऱ्यावरच होती. बैरट नाना राग 4ही पावडे त्याला दिले ना आम्ही उपाशीच निघून गेले. देव म्हणला आजचं अन्न याचं आहे, तुम्ही विकत जरी घेतला असेल तर ह्याचा अधिकारी हाय. तसं जीवनामध्ये कोण कोणाच्या अन्नाचा अधिकारी आहे हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. बांधलेल्या घरामध्ये माणूस तो स्वतः राहील हे मनात ठरवू नका. केलेलं अन्न तुम्ही स्वतः खाल हे मनात ठेवू नका. आणि स्वतःसाठी घेतलेले कपडे तुम्हीच घालाल याची वाट बघू नका. ईश्वरानं सर्व नियोजन केलेलं आहे. फक्त तुम्ही काय करा,
जैसी स्थिती आहे तैशा परी तैशा परी राहे कवतुक पाहे संचिताचे. पुढे ऐका ना, हे प्रबोधन करून कोणाच्या संसारावर पाणी पडावं एवढं काही तुम्ही पाणी पडू देण्यासारखे नाहीच आहेत. पण लगेच तुमच्या मनात वैराग्य व्हावं, तुम्ही झटतीशी उठावं आणि सांगावं महाराज आजच्या तुमच्या कीर्तनानं फार मोठं वैराग्य निर्माण झालं, सोडलंच घरदार. आम्ही सोडत नाही, तुम्ही काय सोडता? आम्ही सोडत नाही. आम्ही खाऊन आमचा डबा तयारायचे पुन्हा आबा डबा भरून द्या. यांना बी अशी सवय लागली ना, मला आठवण करून देते. एवढं दिंडीत काल गेलो, आबा म्हणे महाराज डबा नाही आणला का? म्हणलं घ्या घ्या डबा. ऐका ऐका, एवढं काही तुमच्याकडून सुटणं शक्य नाही, एवढं वैराग्य घेऊन सोपं नाही. पण एक तर वाक्य लक्षात घ्या ना, संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. नाही होणार एवढा त्याग, पण छोटा छोटा जरी त्याग जीवनात करता आला तर तो काही साधा आहे का? आज 2 वर्ष झाले यांना मी माळ टाकली, टाळी वाजव त्यांच्या नावाने. प्रसादच्या गळ्यात माळ टाकली, त्याचे परिणाम काय झाले? बैरड साहेब, तुम्ही एका माणसाचा संसार सुखी केला, त्याचं बेनिफिट तुम्हाला सुद्धा. या आमच्या नागरिकताई आलेले आहेत, धन्यवाद. ऐका ना ऐका ना, एखाद्या माणसाच्या गळ्यात माळ टाकून त्याचं कुटुंब जर सुखी होत असेल तर 12 वर्षे पंढरपूरची वारी केल्याचं पुण्य तुम्हाला जागी प्राप्त झालं. बिचाऱ्यांच्या गळ्यात माळ घेतली आणि माळ घातली तेव्हा ठरवलं का माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण मी दरवर्षी करणार आहे आणि मला भजन कीर्तन करायचं. लोक दावं घालण्यात बापाचं तर भांडणं करेल. 3रं वर्ष पुढे ऐका. आज या कीर्तनाच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या वहिनी का भाई बहीण कोण तुमच्या वहिनी, माझ्या वहिनी आलेल्या आहेत नांदगावून आणि आज त्यांना पण माळ घालायची. म्हणजे यांच्यामुळे त्यांनी सांगितलं मी एकटीच घालणार नाही, आम्हाला दोघांना पण घालायची. चतुर्भुज होऊन ठेले हे सौभाग्य राहत. हा परमार्थ जो आहे हा वाढवण्याचं काम जर करायचं असेल तर माणसाच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली पाहिजे. एक माणूस जर माळकरी झाला तर 14 माणसं घरातले सुखी होतात आणि एक माणूस जर व्यसनी झाला तर घरातले 14 माणसाची तो बरबादी करू शकतो. विठाला विठाला माहेरकडचे 7 आणि 7 सासरकडे 7, 14 माणसाची बरबादी एक माणूस करतो आणि 14 माणसाला सुखी एक माणूस ठेवू शकतो. मला हे सांगा, तुम्ही बरबादी करण्यापेक्षा जर सुखी करत असाल तर तुम्हाला याच्यात वाईट काय दिसलं? आणि स्वाभिमान किती मोठा असला पाहिजे. आपल्या गळ्यातली माळ केव्हाही अशी समोर दिसली पाहिजे. पहा, ज्यांच्या गळ्यातल्या माळी अशा समोर दिसतात, लाज भय शंका दुरविला मान आणि नकळे साधन. एकाने सांगितलं महाराज मला माळा आणा, पण अशी आणा बारीक, अशी बारीक आणा, अशी बारीक. म्हणून बारीक बारीक किती बारीक, तो म्हणला डोळ्यानं सुद्धा दिसली नाही पाहिजे. म्हणलं घालतोच कशाला? ऐका ऐका ऐका, हे लेणं आहे, हे संस्कार आहेत, ही शिदोरी आहे, ही माणसासाठी आहे ना. माळकरी माणूस किती शोभ होतो पहा बरं. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याचे छातड कशी दिसते पहा बरं. ताकद किती मोठी. अहो महाराज दत्त जयंतीच्या दिवशी यांना अटॅक आला. हे आपल्या मंडळातले कार्यकर्ते शितोळे बाबा, कार्यकर्त्याचे इंडिकेटर लागले, उचललं हॉस्पिटलमध्ये नेलं. मी दिंडीला सगळा सरंजाम घेऊन इथं आलो. म्हणलं एवढं वातावरण शून्य काय झालंय काय की 7 दिवस एवढा आनंद लुटला, अख्खा मंडप शून्य. बैरड काकांना विचारलं काय झालं, ते म्हणजे माझ्या अंगाचं अजून नुसतं थरकं चालू. आपण म्हणलं झालंच काय, अशी अशी घटना घडली. मनात तर म्हणलं काही होणार नाही. ईश्वराच्या कार्यामध्ये जर कधी असं होत असेल तर देव कदापि ते मान्य करू शकत नाही.
2 मुलं त्यांना भेटलेले माझ्याकडे आले आणि त्यांना विचारलं तब्येत कशी आहे. ते म्हणे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही एवढे जर माझ्याजवळ थांबला तर दिंडी कोण काढील. तुम्ही एवढे जर माझ्याजवळ थांबला तर दिंडी कोण काढील. तुम्ही जा आणि मिरवणूक काढा, माझं टेन्शन घेऊ नका. म्हणजे पुढे गेलेला माणूस जर मृत्यूवर मात करून परत माग येतो आणि नुसता माग येत नाही तर पुन्हा कीर्तनात बसतो, ही ताकद या माळेची. विठाला विठाला पुढे ऐका. हा भवसिंधू तरणं, भवसिंधू तरायचं आहे आपल्याला. भवसिंधूतून पुढे जायचं आहे आणि तो तरण्यासाठी एकमेव ईश्वरानं या देहाची निर्मिती केली. सगळे देह देवानं जे बनवले ना, सगळे शरीर देवानं बनवले ते कसे. आडवे, कुत्रा आडवा, बैल आडवा, म्हैस, शेळी, लांडगा, वाघ सगळे आडवे आणि माणूस तरी बी आडवा चालला. उभा निर्माण केला तरी आडवाच घुसायला. माणसं विचारतो हा असं का करतो महाराज, नुसतं धावतच कोणावर कुत्र्यासारखा. चूक झाली, देवाकडनं चुकलं, मॉडेल चुकीचं आलं. शरीर माणसाचं आहे पण याला जीव कुत्र्याचा घातला म्हणून कुणावर बी धावत. लक्षात घ्या ना, देवानं सर्व शरीर आडवे केले, मनुष्य शरीर उभं केलं का. झोपल्याने त्यांना बसवलं, बसलेले त्यांना उठवलं, उठवलेले त्यांना जागे केले त्यांना चालायला लावलं, जे चालायला लागले त्यांना पळायला लावलं. उठा जागे व्हा रे आता, पळा पळा पळा, वेळ कमी आहे. क्षणोक्षण हाच करावा विचार, हा विचार करा, वेळ फार कमी आहे. तरावया पार भवसिंधू, हा भवसिंधूचा जो महासागर आहे हा फार विस्तीर्ण आणि मोठा आहे. तुम्ही या भवसागराच्या लांबी रुंदीचं वर्णन ऐकलं का. गरुड पुराण वाचा, गरुड पुराणात तुम्हाला ऐकायला मिळेल 96,000 किलोमीटर, 96,000 किलोमीटर हा भवसागर आहे. भव म्हणजे समुद्र, सागर आहे. आणि या भवसागरामध्ये अनेक प्रकारचे शत्रू या जीवाला चावण्याकरता वाट पाहत आहेत. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. याच्यातनं तुम्हाला तरायचं असेल तर तुम्हाला नावेत बसावं लागेल. नाव कुठे आहे. पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये पुंडलिकाच्या मंदिरासमोर विठ्ठल नावाची नाव आहे. नाव चंद्रभागेच्या तीरी, उभी पुंडलिकाच्या द्वारी, कट धरून या करी उभी पालवी. सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा, सांगड बांधा रे बांधा रे भक्ती, सांगड बांधा रे बांधा रे भक्ती. सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, बांधा रे बांधा, सांगड बांधा.
अंगड बांधा रे बांधा. पुढे ऐका, का बांधा? मानवी जीवन हे फळाची अपेक्षा त्वरित करणार आहे, त्वरित. आज सत्यनारायण वाचला का उद्याच तुम्हाला 4 व्हीलर गाडी मिळाली पाहिजे, असं घडल का? आज ज्ञानेश्वरी वाचली का उद्याच तुम्हाला बंगला मिळाला पाहिजे, असं घडतं का? 20 रुपये किलो गाजराचा भाव झाला. गाजर 20 रुपये किलो. एक जण म्हणे पंढरपूरमध्ये जाऊन जर आपण दान केलं तर पंढरपूरमध्ये दान करणाऱ्या माणसाला विमान घ्यायला येतं. त्याला 5 पोते गाजर पंढरपूरमध्ये नेले आणि उभ्या रस्त्यात उभं राहून अख्खे गाजर वारकऱ्याला वाटून दिले. काय वाटलं? गाजर. पोते बांधले, रिकामे केलेले, बगलात घेतले आणि मेन चौकात येऊन असं वर पाहू लागलं. एकाने विचारलं, काय पाहता, काय पाहता? तो म्हणला, विमान विमान. पंढरपूरमध्ये गाजर दान केले, विमान गेले. बावलाटा पुंगी वाहे गाजराची आणि वाट पाहे विमानाची. पुंगी वाहे, हे कसं शक्य? तो ब्राह्मण सांगतो, घ्या संकल्प सोडा. अस्माकं तु विशिष्टाय द्विपाद चतुष्पाद कायेन वाचेन मनसामि समर्पयामि सर्व सहकुटुंब सहपरिवार इष्ट मित्र. अरे काय हे? असे किडेले सुपाऱ्यानं असे हळकून आणले, बामनन खाल्लं त्याला बुळकण लागल. फळाची अपेक्षा माणसं त्वरित करतात. वाक्य लक्षात घ्या, फळ त्वरित नाही. पेरून ठेवा, 4 महिन्याला उगवून. करून ठेवा, नंतर उपयोगात येईल. या जन्मात करा, पुढच्या जन्मात कामी येईल. बरोबर आहे? लोकांना फक्त भक्तीमधला व्यवहार कळत नाही, बाकी सगळं कळतं. यावत जीवनामध्ये वाक्य लक्षात ठेवा, करून ठेवा, कधीतरी कामी येईल. करून ठेवा, कधीतरी कामी येईल. जीवन बदललं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. आणि परिवर्तन झालं का मनुष्य त्या बोधाला प्राप्त होतो. मग त्याला कळतं का माझ्या जीवनामध्ये मी क्षणाचा विचार केला. का विचार करतो क्षणाचा? नाशिवंत देह. जर तू क्षणाचा विचार नाही केला तर एक दिवशी हे जाणारच आहे ना. का? आयुष्य खातो काळ सावला, आयुष्य खातो काळ सावला, ओके. शरीराचं वर्णन करताना नाशिवंत केलं. वस्तू नाशिवंत आहे. जी वस्तू देवानं दिली ना ती नाशिवंत आहे. पण त्या वस्तूच्या माध्यमातून प्राप्ती मात्र भगवंताची. बघा आता, वस्तू नाशिवंत आहे पण प्राप्ती भगवंताची आहे. नाशिवंत वस्तू हातात घेतल्याशिवाय शाश्वत परमात्म्याची भक्ती होत नाही. मग जर तुम्हाला शाश्वत परमात्म्याची भक्ती करायची असेल तर नाशिवंत वस्तूचा स्वीकार करायला काय हरकत आहे? आता ऐका, फार गोड उदाहरण आहे. 15 मिनिटं कीर्तन राहिले, आता बोलू नका. 15 मिनिटं द्या फक्त मला. त्या 2 ताई नका न करू काही, आताच काहीच नाही.
अजून भाजी बाकी आहे. तिकडे फोडणी झाली का मी थांबणार आहे. एवढी घाई करू नका फोडणीची, लगेच मिरची उधळी भाऊन आहे का. काय बोललो मी. नाशिवंत वस्तूतून शाश्वत प्राप्ती जर होत असेल तर नाशिवंत वस्तूचा स्वीकार करणं काय हरकत आहे. ऐका ऐका ऐका. गावामध्ये आहे ना संचारबंदी लागू होती, सक्त संचारबंदी. कोणीही कुठे गावात फिरायचं नाही. 2 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. पाणी नाही, चहा नाही, दूध नाही, पाव नाही, बिस्किट नाही, अघोषित संचारबंदी. पण एक जण असं होतं ना, तो म्हणला काहीतरी केलं तरच लेकरं जगतील, नाही तर जगतच नाहीत. मार खावा लागला तरी चालेल, पण मला या संचारमध्ये घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि ते बाहेर पडलं बरं का गावाले, ते बाहेर पडलं. आणि काय करावं. रस्त्यामध्ये एक मेलेला उंदीर पडलेला होता. दृष्टांत नीट ऐका. काय पडलेलं होतं. आता मला सांगा, मेलेला उंदीर त्यानं घेतला आणि ते गल्लीत फिरू लागलं, उंदीर घ्या, उंदीर घ्या. बरं घ्या तर घ्या, कोणता घ्या. नाही, मेलेला घ्या. सगळ्यात पहिले उंदीर कोणी विकायचे प्रयत्न करील का. आणि विकायचे प्रयत्न केले, उंदराला गिराईक कोणी भेटेल का. आपले प्रयत्न उंदर घरातून काढून द्यायचे का आत घ्यायचे. हे म्हणायचं उंदीर घ्या, उंदीर घ्या. नाशिवंत वस्तूची विक्री चालू आहे. पुढं ऐका ना. एक मारवाडीन होती, मारवाडीन. 3 दिवस झाले संचारबंदी आहे, तिचं मांजर बिनदुधाचं तर पडू लागलं. तिने विचार केला, नाही दूध तर नाही, उंदीर घेऊ. कोणाला. माझे भाऊ इकडे. कसा दिला उंदीर. त्याने विचार केला, आजच पैसे. विनाकारण हसू नका बरं का. बाजूला गेलं तुमचं डोकं. आजच पैसे म्हणलं का हसायला लागले. आजचाच दिवस आहे. उद्या पैसे नाहीत. त्यानं विचार केला. बाईनं सांगितलं उंदीर पाहिजे रे. कसा दिला. तो म्हणला 51 रुपये. अहो ती म्हणली गेले 51 रुपये. इथं आपलं लाडकं मांजर मरायले. 51 रुपयाला तिने उंदीर घेतला. कोणता घेतला उंदीर. मेलेला घेतला. ही इतकं हुशार होतं ना, त्याने टपकन धंदा बदलला. 51 रुपयाचा भेळ भात आणला आणि एका चौकात जाऊन विकायला बसलं. 500 रुपये आले. टपकन धंदा बदलला. 500 रुपयाचं मटेरियल घेऊन आलं. 5000 झाले. धंद्यावाले माणसं हुशार पाहिजे. बिझनेस करायचा असेल तर माणूस हुशार पाहिजे. 500चे 1000, 1000चे 10,000, 10,000चे लाख, लाखाचे 10 लाख. आणि डायरेक्ट कोंडाची चिवडावाल्याच्या शेजारी दुकान टाकली. 5-6 नौकरण. काय धंदा चालला महाराज याचं. दुकानाचा वर्धापन पण दिन आणि सगळं नौकरांचा सन्मान ठेवला. आणि मग प्रस्तावित भाषण सुरू झालं. आणि मग एका नौकरांनी विचारलं, मालक करोडो रुपयाची उलाढ आले, तुम्ही या धंद्यासाठी किती भांडवल गुंतवलं. मग त्याने सांगितलं, अरे बाबा या धंद्यातलं माझं मूळ भांडवल काय. नुसता उंदीर का मेरेला उंदीर. हे दुपारून सांगायचं का. मेरेला उंदीर. लक्षात घ्या ना. मेरेला उंदीर हे माझं, हे मेन धंद्यातलं भांडवल आहे. आता मेरेला उंदीर म्हणजे नाशिवंत शेर. आता इकडे लावा. दृष्टांत संपला. हा उंदीर जरी मेलेला असेल ना, पण हा काय करतो माहितीये का. हा डायरेक्ट तुम्हाला देवाची भेट करून देऊ शकतो. डायरेक्ट देवाची भेट करून देऊ शकतो. आणि म्हणून देह जरी नाशिवंत असेल पण भेट मात्र शाश्वत आहे. पुढे ऐका, पुढे ऐका. सोनं जर असेल ना, घाणीत पडलेलं असेल तरी घ्या. आणि आजच्या मितीला तर घ्याच घ्या. 1,40,000 रुपये तोळा आहे. कळलं तुम्हाला. सोन्याचा पिवळा म्हणजे, पण पिवळ्या ठिकाणी पडलेला आहे. तरी सुद्धा नाही घ्यायचं का. मग मी घेईन. घ्या. सोनं असेल तर घाणीत पडलेलं असेल तरी घ्या. ऐका ना. चांगला उपदेश असेल ना तर बावळट माणूस जरी असेल तरी त्याचा घ्या. चांगलं सांगणारा गरीब माणूस असेल ना तरी त्याचा ऐका.
रात्रीची वेळ आहे, 1 वाजलाय, तुम्ही रस्त्याने चाललाय आणि पुढे एक गरीब माणूस येऊन तुम्हाला सांगतो, हो या रस्त्याने जाऊ नका बरं का, तुमच्या हातामध्ये अंगठे आहेत आणि आताच एकाला ठोकले, पुढे मारले आणि पुढे चोर बसलेले आहेत. येन काय म्हणावं, तुझं कोण ऐकलं गरीबाचं? गरीबानं सांगितलं तरी ऐका. चांगले विचार कोणी जीवनामध्ये देत असेल तर त्याचे चांगले विचार ग्रहित करण्याचा प्रयत्न करा. का? नाशिवंत देह जाणार, आयुष्य खातो काळ, काळ काळ हा काळ तुमच्या माझ्या आयुष्याला खातोय, खात राहिला. खूपसं काही बोलण्यासारखं आहे, भरपूर प्रमाणात. महत्वाचे वाक्य लक्षात ठेवा. आजा मेला, पंजा मेला, बाप मशनारेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. का जीवन की पकड़ी आस, हाथों में लिया तेरा नहीं है घास, आया ऐशो जाएगा राजा रंक और फकीर. सगळे जाणार आहेत. एक वाक्य लक्षात ठेवून जगा, सुखी व्हाल. शब्दाकडे लक्ष द्या. ठळक बातम्या सांगतो. तुम्हाला नाही 4000 अभंगाची गाथा वाचता आली ना? नाही वाचणार तुम्ही, मला माहिती. 9000 ज्ञानेश्वरीच्या ओव्याचं पारायण नाही झालं तुमच्याकडनं, नका करू. अरे 4000 अभंग गाथ्यातले नाही वाचणारे नका वाचू. एक वाक्य लक्षात ठेवा, तेच वाक्य तुम्हाला तुमचं जीवन सुखी करील. ते वाक्य कोणतं असेल तर फक्त ऐका. समयासी सादर दिवसे बैसून हातीवर, कोण दिवसे आनंद शुभदा, कोण दिवसी बैसून हातीवर, कोण दिवसी आनंद शुभदा, कोण दिवसे शेवटचं चरण परत ऐकून घ्या. कोण दिवशी यम येईल चालून, कोण दिवशी प्राण जाईल घेऊन, कोण दिवशी स्मशानी जाऊन एकत्र राहावे, देव ठेवीन तैसे राहा. कोण दिवशी होईल गुरुकृपा, कोण दिवशी चुकतील जन्म मरणाच्या कृपा, कोण दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे. बस बस, एक 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 अभंगच लक्षात ठेवा. बस. समयाशी कसलाही समय येऊ शकतो, कसलाही समय येऊ शकतो. त्या समयाला सादर व्हायचं आणि पुढे चालायचं. चोराने धरलं, चोर मारायला लागले, समयाशी सादर व्हावे. चोर साहेब, चोर साहेब नका मारू, चोर साहेब, चोर साहेब. ज्याला समय सूचकतेचं भान नाही त्याला ज्ञान कसं होईल? आणि म्हणून संत समागमी धरावे आवडी, करावी तातडी परमार्थ. संत समागमाची आवड जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. ज्यांना आवड आहे त्यांना सवड आहे, ज्यांना आवड नाही त्यांना सवडच नाही. आणि तातडी करा. तातडी हा शब्द असा आहे, काही कामं जीवनामध्ये माणसानं तात्काळ केले पाहिजे. तात्काळ.
तुका म्हणे अशी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या तात्काळ. ती काही रुसली, तिनं तर काही प्रसाद घेतलाच नाही. नसतं काहीच्या नशिबात, काहीच्या नशिबात खायचं सुद्धा नाही, काहीच्या नशिबात गायचं सुद्धा नाही. खाला सुद्धा नशीब पाहिजे आणि गाला सुद्धा नशीब पाहिजे. रुसली ती, एका क्षणात तिथं घार आली हो. टपकन तिचा प्रसाद उचलला. इथं वेळ नाही कुणाला, कोण कोणाचं घेऊन जाईल. आला गेला संपला विषय क्लोज. हा बा, वेळ नाही इथं कोणाला. टपकन घ्यायचं, मोकळं व्हायचं. काही लांब आवावं, तुमचं नारळ घेऊन जावं, तुमचं नारळ घेऊन जा. पुढे जे आहे ना, लखन भाई आला, दोघांचे नारळ घेऊन गेला. बघ इथं धावेल तो जेवेल. संधी मिळाली ना, तिचं सोनं करून घ्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये असे आखूड माणसं आहेत, आखूड. ते असे वाकतच नाही, त्यांना ते जमत नाही, ते फायदा घेता येत नाही. मला काही लोक बोलतायत, माझा स्वभाव आहे, एखादा महाराज आला नाही, मला पाहुणं नवला जरी कोणी फोन केला तरी मी फेटा घेऊन जातो. हवा, मी अजून कधी म्हणलो नाही माझं कीर्तन नव्हतं, माझं पत्रिकेत नाव नाही आणि मी आता येत नाही. तुम्ही मला कधी फोन करा, का तो माझा स्वभाव आहे, मी संधी कधीच सोडत नाही. पण 8:45 वाजता जाऊन जेव्हा मी कीर्तन करेल ना, तेव्हा तुम्ही नोंद घ्या, त्या सप्त्यातला मी परमनंट कीर्तन करू. पुढच्या वर्षी 1 तारीख माझी राहील. का आखडून राहू नका, अजिबात राहू नका. तुम्हाला का बोलवलं 8:45ला, त्या बोलवणाराचा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचे ड्रायव्हर आहेत आहेर साहेब, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. 8:45 वाजले, काकडे महाराजांना फोन करा, बघा फेटा घेऊन तिकडे नाही. तुमचा तेवढा विश्वास होता म्हणूनच मला फोन केला ना. तुमच्या फोनला उत्तर देण्यासाठी मी फेटाच घेऊन येईल, भले ठेवून चाटा मारील, पण बांधील फेटा. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. ज्याचा विश्वास असतो तोच आपली आठवण करतो. संकटाच्या काळात, संकटाच्या काळात ज्याचा विश्वास आहे तो आपली आठवण करतो. आणि संकटाच्या काळात त्याने केलेल्या आठवणी आपण ज्या वेळेला जाऊन उभं राहतो, त्यावेळेला त्याच्या मेमरीमध्ये आपण आयुष्याचे फिट होतो. विठाला एखाद्याच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर सेव्ह नसेल, काय नाराज होऊ नका. मोबाईल कधी ना कधी बदलणार आहे, पण तुमचा नंबर आहे ना त्याच्या माइंडमध्ये सेव्ह करून ठेवा. डोक्यात तुमचा मोबाईल. आणि ऐका ना, डोक्यात बसू नका कोणाच्या. डोक्यात बसला ना खटकाच पडणार आहे. मस्तक चरणा, बस मस्तक ठेंगणा, लागे संताच्या चरणा. पुढे ऐका, होईल तेवढी नम्रता घ्या, होईल तेवढी नम्रता घ्या, होईल तेवढं लहान बना, होईल तेवढी माघार घ्या, होईल तेवढं गोड बोला, होईल तेवढ्या लवकर तुम्ही फार मोठे व्हाल, फार मोठे व्हाल. नम्र झाला झाला ना भूता, वा गोड आवाज, पण उशीर झाला. काय फळ मिळतं हे तुम्हाला सांगायचं. या चौकात पहिलं कीर्तन केलं आणि दक्षिणा दिली मला 101 रुपये. 10-10च्या नोट देणारे पुढेच. मी तेच 3-3 तास मोजत होतो. एवढे पैसे मला पहिल्यांदाच मिळाले. सकाळी 8 वाजल्यापासून काम केलं तेव्हा संध्याकाळी 6ला 130 रुपये रोज मिळायचा. आणि इथं 1 तास कीर्तनाचे 101 रुपये मिळाले. पैसे मोजू मोजू, पैसे मोजू मोजू काय. लक्षात ठेवा ना, दम धरा, लागवड करून ठेवा. झाड वाढणारच आहे आणि त्याला फळ येणारच आहे आणि तुम्हाला मार्केट मिळणारच आहे. घाई नाही करायची, शांततेत चला, हळूहळू चाला, हळूहळू चाला. आबा मला म्हणताय हे महाराज जिथं गेलं तिथं लोक म्हणतात का तुमचे 25 वर्ष झाले कीर्तनाला. आता म्हणे तुम्हाला 25 वर्ष झाले, असं कसं काय तुमचं. तेच टिकून ठेवावं लागतं, तेच टिकून ठेवावं लागतं. एक कीर्तन मी असं केलं, पकवता येणारच नाही.
कीर्तनाला पकवत वाजवायला नाही आणि गायक नाही. माईक पुढे घेतलं, पकवत गळ्यात घातला, फेटा सुद्धा मांडला, गायन पण केलं, पकवत पण वाजवला आणि कीर्तन पण केलं. चांदोड तालुक्यामध्ये काजी सांगवी नावाचं गाव आहे. ठाकरे महाराज म्हणून तिथे कीर्तनकार आहेत. त्यांच्या गावी माझं कीर्तन होतं. दोन्ही नद्या फुटून गेल्या, इतका पाऊस झाला. मी लवकर गेलो होतो आणि ते गायक वादकांना येताच आलं नाही. लोक फुल भरलेले. म्हणजे महाराज काय करा, पकवत वाजवणार नाही म्हणलं. टेन्शन घेऊ नका, मी पकवत पण वाजतो. कसं काय म्हणलं, पकवत करतो. इथं असे कीर्तन का झाले ते म्हणते इनेला 3च तार आहे. तुला काय घेणं, एक तर वाजव ना, एक तर वाजव ना, 2 नंतर बघू. एक तर वाजून घे, 2 नंतर इनेला 3च तार आहे. याची खुटी फिरली, तू खुटी कोणीकडे गेली बा, इनेचं नको बघू. लक्षात ठेव जा, समयाशी सादर व्हा, देव ठेवील तैशी राहावे. पुढचं ऐका. आता 5 मिनिटं राहिले. एखादी घटना मला अशी दाखवून द्या. कधी एखाद्या साऊंड सिस्टीमवाल्याचा आपल्याकडून अपमान झाला असेल तर मला मोबाईलमध्ये दाखवा. कधीच बोलायचं नाही, कधीच बोलत नाही, कधीच नाही. तो बिचारा त्याचं काम करतो, आपण आपलं काम करतो. वैज्ञानिक युग आहे, तांत्रिक अडचणी आहेत, काही होऊ शकतं. अजिबात बोलायचं नाही. 20 मिनिटं लाईट गेली. महाराज दिनकर पाटील पुढे बसले होते काल कीर्तनात. 20 मिनिटं लाईट गेली. त्यांना सांगितलं फक्त तुम्ही शांत बसा, लाईट नसली तरी चालेल. 20 मिनिटं त्यांना कीर्तनामध्ये बोलू सुटलो. असं सुद्धा म्हटलं नाही. कशाला तारीख घेतली तुम्हाला, जनरेटर आणतात नाही का, काहीच बोलायचं नाही. ते कीर्तन झालं म्हणे महाराज 500 रुपये एक्स्ट्रा घ्या, तुमच्या घशावर खूप ताण आला. म्हणलं 1000 द्या. तुमच्या जागी कोणी जरी असताना म्हणे अशा वातावरणात कीर्तनच केलं नसतं. म्हणूनच म्हणलं मी तसं आहे. किती वर्ष झाले कीर्तनाला, म्हणले 13 वर्ष तुमचं कॉलेज कीर्तनाचं. का टिकून ठेवलं, लाईट नसली तरी कीर्तन केलं. आलं प्रश्न. कमी अधिक जीवनामध्ये होत असतं. संत समागमे धरावे आवडी, करावे तातडी परमार्थाची. तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे धरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ विठोबार कुमार.
परमादरणीय वैकुंठवासी विक्रम धोंडीबा आहेर यांच्या जाण्याला 3 वर्ष झाले. त्यांचं पुण्यस्मरण मुलगा प्रसाद, सुनबाई ईश्वरी, धर्मपत्नी लत्ताताई, त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या असणाऱ्या मुली पल्लवी, नयन, वेदिका, प्रसाद, देविका, हा असा गोंडस परिवार. या परिवारातून त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी, एका बापाची आठवण हृदयामध्ये धुमसत असते. जेव्हा दुसऱ्याचा बाप आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा आपला बाप आठवतो. मला कसं तरी होत यार बाप लोकाचा बघताना, माझं हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगता. लेक चाललेला बाप पाहतो परसात, बाप